नमस्ते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलींचे वसतिगृह क्रमांक 4 येथे वर्षभर विविधांगी उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये अगदी व्याख्यानांपासून मनोरंजन, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि खिचडी कढी सारखी पार्टी सुद्धा करण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या ज्या मुली आहेत त्या अगदी ग्रामीण भागातून इथेपर्यंत आलेल्या असतात आणि त्यांना योग्य संधी मिळावी किंवा त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, शिवाय अभ्यासातही त्या चांगल्या पद्धतीने त्यांचे शैक्षणिक संपादन व्हावं, या विविध अंगांनी विचार करून माननीय कुलगुरू महोदय, कुलगुरू महोदय आणि कुलसचिव महोदय यांच्या प्रेरणेने वर्षभर विविधांगी उपक्रम राबवण्यात आले. आता आपण या उपक्रमांचा आढावा घेऊया. सुरुवात गणेश उत्सवापासून करण्यात आली. माननीय कुलगुरू महोदय सपत्नीक गणपतीची पूजा करताना आपणास दिसत आहेत. त्याच पद्धतीने चीफ रेक्टर सर, नंतर सहाय्यक अधीक्षिका यांच्याही माध्यमातून गणपतीची पूजा करण्यात आली. यामध्ये मुलींनी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सादर केले, वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्याच पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रमही त्यांनी उत्तम पद्धतीने सादर केले. नंतर गणेश विसर्जनाची आरास त्या पद्धतीने मुलींनी नटलेल्या मुली आणि वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये आपल्या लाडक्या गणेश रायाला निरोप देताना मुलींचा उत्साह अगदी उदंड पद्धतीने आपल्याला दिसत आहे. उत्सवासोबत समुपदेशन आणि संवादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. समाज माध्यम आणि दुष्परिणाम याच्यावर आधारित कार्यक्रम झाले. त्याच पद्धतीने विविध जयंती, पुण्यतिथी याही साजऱ्या करण्यात आल्या. योगा विथ फन हा एक मजेशीर कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर वसतिगृह समित्या करण्यात आल्या, त्याचेही काही क्षणचित्र आहेत. शेकोटीचा कार्यक्रम हाही एक उत्साहात पार पडला. मुलींनी हिरिरीने त्यात सहभाग घेतला. गाण्यांच्या भेंड्या असतील, नृत्य असेल, अभिनय असेल, अशा विविध अंगांनी कार्यक्रम सादर केले. सोबत सहाय्यक अधीक्षिका आणि रेक्टर यांच्यासोबत मुलींनी नृत्याचाही आस्वाद घेतला. या अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे मुलींमध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण होतं. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, त्याच्यात संगीत खुर्चीही घेण्यात आली. संगीत खुर्चीचाही आनंद लुटताना आपल्याला मुली दिसत आहेत. कुठल्याही प्रकारचे हेवे दावे न करता उत्साहाने सगळ्या गोष्टी कशा होतील ह्या खेळाच्या माध्यमातून मुलींनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि एक कुठेतरी समाज माध्यमांपासून वेगळ्या होऊन वेगळ्या पद्धतीचं आपलं जग निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यात खो खो हा खेळ सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने मुलींनी खेळला. अगदी कुठल्याही प्रकारचं भांडण तंटा न करता अगदी मैत्रीच्या नात्याने हा खेळ सुद्धा चांगल्या पद्धतीने सादर करण्यात आला. नंतर रस्सीखेच हा एक मजेशीर कार्यक्रम झाला. अगदी बळ लावून मुलींनी रस्सीखेच खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय उत्तम पद्धतीने सादरीकरण याच्या माध्यमातून दिसतं आहे. खेळाच्या कार्यक्रमातून पासिंग द बॉल हा एक खेळ घेण्यात आला आणि या खेळाच्या माध्यमातून मुलींकडनं वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम करून घेण्यात आले. कोणी नृत्य केलं, कोणी गायन केलं, कोणी कवायतीचे वेगळे प्रकार केले, कोणी कविता वगैरे गायल्यात. अशा वेगवेगळ्या पद्धतीने मुलींनी त्याचं सादरीकरण केलं. नंतर डम चॅरडेस हा एक खेळ घेण्यात आला. एखादा उखाणा असेल किंवा एखादी ॲक्टिंग असेल, एखादा शब्द असेल तो देऊन पुढचं जे वाक्य आहे किंवा एखादं गाणं आहे ते ओळखणं असेल, तर अशा वेगवेगळ्या अभिनयातून मुलींनी आपला आनंद जो आहे तो साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इतरही मुलींना बुद्धीला चालना कशी मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न या खेळाच्या माध्यमातून करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमात तर गायनासारखे कार्यक्रम असतील, नृत्यासारखे असतील, कविता असेल, चारोळे असेल, विनोद असतील, अशा वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रम ही उत्तम पद्धतीने सादर केलेला आहे. अगदी स्वतः लिहिलेल्या कवितासुद्धा मुलींनी सादर केलेल्या आहेत आणि आपल्या मनातल्या भावना आपल्या मैत्रिणींना सांगाव्यात या भाषेतून विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून अतिशय उत्तम पद्धतीने हा सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा पार पाडला.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या शेवटी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य एकत्रित सादर करण्याचा आनंद मुलींनी लुटलेला आहे. एक पात्री अभिनय असेल किंवा एखादी कला असेल, हे विद्यार्थिनींपुढे सादर करून अतिशय उत्तम पद्धतीने आनंद लुटण्याचा इथे प्रयत्न केला गेलेला आहे. रांगोळी स्पर्धा आणि ड्रॉइंग स्पर्धा ही घेण्यात आली, त्यात बक्षीसही काढण्यात आले. अतिशय मग्न होऊन मुलींनी आपल्या रांगोळीची कला प्रदर्शन या माध्यमातून केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छंद उपक्रमही राबवण्यात आले. वेगवेगळ्या मुलींनी जे चित्र काढलेली आहेत तेही आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. खिचडी आणि कढी हा कार्यक्रम अतिशय जोरदार पद्धतीने झाला. मुली असतील, आमच्या साफसफाईच्या ताई असतील, सहाय्यक अधीक्षिका आहेत, रेक्टर आहेत, या सगळ्यांनी मिळून खिचडी तयार केली आणि तो खिचडी वाटण्याचा आनंदही मुलींनी घेतला, खिचडी खाण्याचा आनंदही मुलींनी घेतला. अशा पद्धतीने याच्यामुळे काय झालं आहे की एकत्रितपणा किंवा एकमेकांना मदत करणं, सहकार्य करणं आणि एकोपा कसा राहावा या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आले. यानंतर सगळ्यात शेवटचा कार्यक्रम स्नेहसंमेलन म्हणजे गॅदरिंग घेण्यात आली. विद्यार्थिनींनी अतिशय उत्तम पद्धतीने तयारी केली. उमंग असं गॅदरिंगला नाव देण्यात आलं. रांगोळी प्रदर्शनासाठी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्राध्यापक योगेश पाटील सर सहपत्नीक आले होते. कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांनी कलागुण जे प्रदर्शित केले त्यामध्ये लावणी असेल किंवा गरबा असेल किंवा घुमर नृत्य असेल, असे वेगवेगळ्या नृत्यांचा आस्वाद विद्यार्थ्यांनी सर्वांना दिला. त्याची काही क्षणचित्र आता आपण बघूया. सोलो नृत्य, ड्युएट नृत्य, त्याच पद्धतीने डिबेट सुद्धा करण्यात आलं. महिला सक्षमीकरण या विषयावर काही विद्यार्थ्यांनी आपली मतं मांडली. तभी भी हमारी इनसिक्योरिटीज बिल्कुल भी कम नहीं हो रही है. कुछ women in public spaces, let's talk about it. First of all, there's a thing called as mental map and there's physical map. So there's a man and there's me. We're both going to the same company. There's route A, there's route B. Route A is shorter, it's efficient, but streets are empty. But in case of route B, women insecurity in social mindset refers to the attitudes, the level of confidence, stereotypes in society, and of course, the feel unsafe, restricted or treated eventually. आजही आपल्या समाजात जेंडर स्टेरिओटाइप खूप आहे. घर सांभाळणं ही फक्त स्त्रीची जबाबदारी आहे असे म्हटले जाते. एखादी स्त्री जर जॉब करत असेल तर सोबतही तिचे घरचे कामही तिला सांभाळावे लागते, जसे की त्यानंतर फॅशन शो एक अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. हिरिरीने विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना सादरीकरण जे करायचं होतं त्या अनुषंगाने त्यांनी सादरीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वसतिगृहात राहत असताना आपल्याला वर्षभर नेमके काय अनुभव आले यावर फीडबॅकही देण्यात आला. I feel gratitude to share few words of feedback about our hostel. In the beginning, we did face a lot of challenges, we faced a lot of problems, but things improved and facilities were provided. Adjusting to new place, new environment was not easy, but the festival of Ganesh Chaturthi definitely brought all of us together. One of the most beautiful part of this hostel is the friendship we have built here. त्यानंतर वर्षभर विविध उपक्रमामध्ये सहभाग झालेल्या सर्व विद्यार्थिनींना छोटेसे बक्षीसही देण्यात आले. बक्षीस वितरणासाठी परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक प्राध्यापक योगेश पाटील सर आणि त्याच पद्धतीने त्यांच्या पत्नी याही उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसं देण्यात आली
आणि या बक्षिसाच्या माध्यमातून अजून पुन्हा एक नवी जिद्द त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली, प्रेरणा निर्माण झाली की जेणेकरून भावी काळामध्ये अजून चांगले कार्यक्रम देण्यासंदर्भात त्यांची एक वेगळी प्रतिक्रिया सुद्धा आली. आणि यानंतर प्राध्यापक पाटील सरांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शनही केले. या मार्गदर्शनामध्ये परीक्षा कशा पद्धतीने पार करायची आहे आणि त्या अनुषंगाने स्वतःचं बेटर अचीव कसं करायचं आहे या अनुषंगाने मार्गदर्शन सरांनी केलं. आणि अशा पद्धतीने सर्व कार्यक्रमांचा आढावा घेऊन या उमंग या गॅदरिंगचा समारोपही करण्यात आला. अशा पद्धतीने हा कार्यक्रम जो आहे अतिशय उत्साहामध्ये पार पाडण्यात आला. सगळ्यात शेवटी पुन्हा कॉमन डान्सही विद्यार्थ्यांनी केला, त्याचाही आनंद लुटला. आणि वर्षभर वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलं, त्याचा हा अनोखं चित्र आपल्याला या माध्यमातून दिसत आहे. अशा रीतीने विविधांगी उपक्रम या वसतिगृह क्रमांक 4 मध्ये राबवण्यात आले. यामध्ये मी रेक्टर आणि सहाय्यक अधीक्षिका, आमचे सहकारी, त्याच पद्धतीने केअरटेकर असतील, यांनीही उत्तम पद्धतीने सहकार्य केलं आणि त्या माध्यमातूनच चांगले उपक्रम जे आहेत आम्हाला वर्षभर घेता आले. या माध्यमातून सगळ्यात शेवटाकडे येताना आपल्या वसतिगृह क्रमांक 4च्या सहाय्यक अधीक्षिका संगीता पाटील मॅडम ह्या आभार व्यक्त करत आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे मुलींचे वसतिगृह क्रमांक 4 या ठिकाणी वर्षभरापासून विविध उपक्रम घेण्यात आले. आणि माननीय कुलगुरू महोदय, माननीय कुलगुरू महोदय, माननीय कुलसचिव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सातत्याने हे उपक्रम राबविले आहेत. यापुढेही असेच उपक्रम आपण घेणार आहोत आणि यासाठी मान्यवरांचे मी आभार मानते. जय हिंद. अशा रीतीने वर्षभर विविधांगी उपक्रम राबवून मुलींच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये जास्तीत जास्त सुधारणा करण्यासाठी किंवा व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी अनेकांगी प्रयत्न केले गेले आहेत आणि यापुढे असेच प्रयत्न करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळत राहणार आहे, याबद्दल शंकाच नाही. धन्यवाद.